नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये ज्या लोकांना अंडे आवडतात त्यांच्यासाठी खास अंड्याची वेगळी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे अंडा घोटाळा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंडा घोटाळा बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि गॅस कमी केलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून तेल आणि 2 टेबलस्पून बटर घालायचं आहे। आता हे बटर आपण पूर्ण मेल्ट होऊन देऊयात। बटर मेल्ट झालेलं आहे। आता यात आपण घालणार आहोत 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर आणि थोडंसं परतून घेऊया। कोथिंबीर अशी कांद्याबरोबर घातली की त्याची चव खूप छान लागते। कोथिंबीर घालून परतून घेतलं। आता यात आपल्याला घालायचे आहेत कोरडे मसाले, पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता हे कोरडे मसाले परतून घेऊयात। हे मसाले जळू नयेत म्हणून आपल्याला यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी घालून मसाले थोडे हाय फ्लेमवर हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले हाय फ्लेमवर चांगले परतून घेतले। आता आपण मॅशरच्या सहाय्याने हे मॅश करून घ्यायचं आहे। त्यामुळे टोमॅटो आणि कांदा सर्व चांगलं एकजीव होतं। मॅश करून झाल्यावर आपल्याला ही उकडलेली अंडी किसून घालायची आहे। मी चाळणी घेतलेली आहे कारण छोट्या चाळणीचं होल खूप बारीक आहेत, त्यामुळे ही मोठी चाळणी घेतलेली आहे। इथे मी 2 अंडी किसून घालणार आहे। अंडी किसून घातल्यावर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आता आपल्याला हाय करायचा आहे आणि परत एकदा त्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यामुळे आणि एकदम हाय फ्लेमवर ठेवल्यामुळे हीट लागल्यावर जो अंड्याचा पिवळा बलक आहे तो पाण्यामध्ये पूर्ण शिजून विरघळतो आणि त्यामुळे चांगले आपल्या अंडा घोटाळ्याची ग्रेव्ही चांगली तयार होते। आता हे छान असं परतून झालेलं आहे। आता एक अंडा असं डायरेक्ट फोडून घालायचं आहे। हे अंड पण आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपला आता अंडा घोटाळा तयार झालेला आहे। हे आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवते। सर्विंग करायच्या आधी आपल्याला अजून एक हाफ फ्राय बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला हे अंड डायरेक्ट असं अख्खच्या अख्खं टाकायचं आहे। बल्क आपल्याला फुटून द्यायचा नाहीये। त्यावर थोडीशी मिरची पावडर घालूयात, मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। गॅस बंद करूया। हे हाफ फ्राय आपल्याला असं अंडा घोटाळ्यावरती ठेवायचं आहे आणि आपला अंडा घोटाळा आता सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे।
अंडा घोटाळा बनवण्यासाठी आपण उकडलेलं अंड वापरलेलं आहे, परत कच्चं अंड टाकलंय आणि हाफ फ्राय टाकलेत। यामुळेच या रेसिपीला अंडा घोटाळा म्हणत असावं असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा। इथे मी अंडा घोटाळ्यासोबत सर्व करण्यासाठी 2 पाव घेतलेले आहेत, ते मध्ये आपण असे खोलून घेऊयात। इथे पॅन मध्ये आपल्याला बटर घ्यायचंय, पॅन किंवा तव्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि बटरवर असे पाव शेकून घ्यायचे। तुम्हाला ही अंड्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह।